पैसों की बारिश के नाम पर एक बोगस बाबा ने मध्यरात्रि में नग्न पूजा का नाटक किया। इस दौरान 3 नाबालिग लड़कियों से अत्याचार किया गया। इस घटना के सामने आने के बाद पूरे शहर में हड़कंप मच गया है और पुलिस ने इस मामले में 5 आरोपियों को गिरफ्तार कर लिया है। आरोपियों में एक महिला भी शामिल है। मामले की संवेदनशीलता को देखते हुए पुलिस ने मामले में गोपनीय रखा है और अधिकारियों ने आरोपियों के नाम बताए हैं, जिसमें मुख्य आरोपी आशु उर्फ अश्लेष कोचे और अब्दुल कुरैशी है। इसमें जो फरियादी थी गायत्री हुक्रे, वो बाद में आरोपी के रूप में ही सामने आई है। ये घटना 3 दिन पहले घटी थी। इस मामले का मुख्य आरोपी अब्दुल कुरैशी बाबा उर्फ कुणाल मदने है। ये एक धोखेबाज बाबा है। इसका असली नाम अब्दुल कुरैशी उर्फ कुणाल मदने बताया जाता है, जो कि मानकापुर पुलिस स्टेशन क्षेत्र का रहवासी है। दूसरे आरोपी का नाम आशु है और वो कपिल नगर थाना क्षेत्र में रहता है। उसके साथ रहने वाली महिला भी इस पूरे प्रकरण में आरोपी के रूप में शामिल है। बाबा का दावा है कि अगर कोई आधी रात को नग्न होकर पूजा करता है तो धन की वर्षा होगी। उन्होंने कहा कि नग्न पूजा के लिए नाबालिग लड़कियों की आवश्यकता होगी। आशु और महिला ने 2 साथियों की मदद से नाबालिग लड़कियों की तलाश शुरू कर दी। चारों आरोपियों ने गरीब परिवारों की 3 नाबालिग लड़कियों को पैसे देने का वादा करके पूजा के लिए बहकाया। रविवार की रात सभी लोग मानकापुर थाने की सीमा में स्थित बाबा के घर पहुंचे। बाबा ने पूजा का ढोंग शुरू कर दिया। उनके साथ दरिंदगी भी की। 5 आरोपियों को पुलिस ने न्यायालय में पेश किया है। न्यायालय ने आरोपियों को 25 अप्रैल तक पुलिस हिरासत में रखने के आदेश दिए हैं। तीनों लड़की नाबालिग होने से मामला संवेदनशील है। इस अत्याचार प्रकरण की वीडियो रिकॉर्डिंग तो नहीं की गई, इसकी भी जांच पुलिस कर रही है। नाही, याच्यामध्ये मानकापूर पोलीस स्टेशन अंतर्गत आपण जो गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये 64-65 त्यानंतर 74-75 BNS आणि 5 आणि 4 आणि 6 पॉक्सो या कायद्याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्यामध्ये जी फिर्यादी आहे गायत्री उकरे, ते नंतर याच्यामध्ये आरोपी झालेले आहे। त्याच्यामध्ये तिला अटक पण केलेली आहे। याच्यामध्ये जो बंधुभाव म्हणून काम करतो त्याच्यामध्ये अब्दुल कुरैशी उर्फ कुणाल मदने हा कन्व्हर्टेड व्यक्ती आहे आणि त्याच्यानंतर जे त्याचा मित्र आशु, त्याची मैत्रीण गायत्री आणि ज्या मायनर मुलींचं या ठिकाणी लैंगिक शोषण करण्यात आलेलं आहे त्यांचे मित्र, असे 5 आरोपी आपण या ठिकाणी अटक केलेले आहेत। आणि हा प्रकार कशासाठी केला जात होता किंवा का केला जात होता, याच्यामध्ये काही मुलींचे व्हिडिओ फोटो काढलेत का, याच्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत। निश्चित यामध्ये आम्ही जे स्टार्टिंगला जे आम्हाला वाटलं होतं की यामध्ये फक्त 376 चा प्रकार आहे, पण याच्यामध्ये प्राथमिकदृष्ट्या चौकशीत कुठेतरी पैशाचा पाऊस पाडण्याचं कुठं आमिष दाखवून, पैशाचा आमिष दाखवून या प्रकारे याच्यामध्ये गुन्ह्याचं स्वरूप दिसतं। त्याच्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत। नाही, याच्यामध्ये कुठेतरी प्राथमिकदृष्ट्या हे निष्पन्न झालेलं आहे की या ठिकाणी मुलींचं नग्न हे करून किंवा एका रूम मध्ये त्यांना ठेवून दुसऱ्या रूम मध्ये कुठे पूजा अर्चा केली जाईल आणि त्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी पैसे त्यांना दिले जातील अशा स्वरूपाचं प्राथमिकदृष्ट्या हे येतं। त्याच्या अनुषंगाने आम्ही या जो तपासात निष्पन्न झालं की कुठं जादू टोण्याचा यामध्ये वापर केला जात होता, त्याच्या अनुषंगाने आम्ही सेक्शन पण त्यामध्ये ऍड करत आहोत। आणि निश्चित याच्यामध्ये आणखीन इतर कोणी सहभागी आहे का किंवा अशा मुलींचं ज्या 3 पीडित मुली आहेत यांना आणखीन इतर मुली आहेत का या संदर्भात सुद्धा आम्ही तपास करत आहोत। नाही, याच्यामध्ये जे फिर्यादी याच्यामध्ये गायत्री उर्केकर आहे, ते तिच्या घरामध्ये हे प्रकार झालेला आहे। त्याच्यामध्ये पूर्ण प्रकार झालेला नाही, परंतु ज्यावेळेस त्या ठिकाणी मुलींना बोलवण्यात आलं, त्यांचे फोटो काढण्यात आले आणि त्यानंतर त्या ठिकाणी जो आरोपी आहे, मुख्य आरोपी, तर त्याने त्या ठिकाणी त्यांच्यासोबत 2 मुलींसोबत त्या ठिकाणी लैंगिक अत्याचार केलेले आहेत। याच्यामध्ये 3 मुली अल्पवयीन आहेत की ज्या मुलींना त्यांचे मित्रच त्या ठिकाणी घेऊन गेलेले होते। जो आरोपी त्याच्यामध्ये आहे आशु उर्फ अश्लेष कोचे, याच्या मार्फतीने त्या मुली त्या ठिकाणी गेलेल्या होत्या आणि त्याची जी मैत्रीण आहे गायत्री उकरे, याच्या मार्फतीने त्या ठिकाणी ते मुलं त्या मुलींना त्या ठिकाणी घेऊन गेलेले होते। यामध्ये आणखीन आम्ही जे काही मोबाईलमध्ये आम्हाला फुटेज मिळालं आहे, फोटो मिळाला आहे, त्याच्या अनुषंगाने इतरही मुली त्यामध्ये असण्याची शक्यता आहे। त्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत। नाही, जुन्याचं नाहीये क्राईम रेकॉर्ड, हा कुठं ॲक्युप्रेशर थेरपीचा कुठं कोर्स केल्याचा प्राथमिकदृष्ट्या निष्पन्न होतो, पण हा जो प्रकार आहे या प्रकारामध्ये त्याची इन्व्हॉल्वमेंट आहे। आणखीन या ठिकाणी पुढील काही गोष्टी याच्यामध्ये निष्पन्न निश्चितच होतील, त्या प्रकारे आम्ही इन्व्हेस्टिगेशन करत आहोत। आणि जर असं कुणाच्या आपल्या मार्फतीने विनंती करतो की असं जर प्रकार कुणाच्या झाला असतील तर आम्हाला त्या संबंधी कॉन्टॅक्ट करावं। नाही, याच्यामध्ये निश्चितच पैशाचं आम्ही दोन्ही बाजूने दिलं होतं। ज्या मुलं त्यांना घेऊन आले होते त्यांनाही दिलं होतं, ज्यामध्ये त्यांना आरोपी आपण अटक केलेले आहेत, मुलींनाही दिलं होतं। आणि जी गायत्री आणि आशु म्हणून जो आरोपी आहे, मित्र, दोघं बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड आहेत, तर त्यांना सुद्धा या संबंधी अटक केलेली आहे।
नाही तिचा कारण ती ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणी त्या मुलींच्या संबंधीने तिला नग्न करण्यात आलं किंवा त्या ठिकाणी तो घटना घडली गेली हे गायत्रीचंच घर होतं. प्राथमिक कुठेतरी पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. निश्चितच याच्यामध्ये आम्ही खोलामध्ये गेलो आणि हा प्रकार उघडकीस आलेला आहे. कारण इसके लिए विशाल बम्बड़वार की रिपोर्ट। नागपुर शहर वासियों का पसंदीदा एग्जीबिशन न्यू स्टाइल एक्सक्लूसिव हैंडलूम एग्जीबिशन 12 मार्च से शुरू हो चुका है। जी हाँ, यहाँ एक ही छत के नीचे मिलेंगे देश के कोने कोने से प्रख्यात कई हैंडलूम, क्लॉथिंग, होम डेकोर, ज्वेलरी और फूड आइटम स्टॉल्स, वो भी 20% डिस्काउंट के साथ। एंट्री और पार्किंग बिल्कुल फ्री। अनोखी खूबसूरत चीजों से भरपूर ये एग्जीबिशन लोकेटेड है गणेश उत्सव ग्राउंड, भिंडे लेआउट, स्वावलंबी नगर, नागपुर में। टाइमिंग्स है सुबह 11 से रात 10 बजे तक। अधिक जानकारी हेतु संपर्क करें शारदा प्राजत ऑन 9822656077 एंड शाहरुख शेख ऑन 6350029715 पर।